तर हा एक वेगळा म्हणजे रिक्षा चालक आहेत. म्हणजे जसं आपण म्हटलं तर तुमच्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे देखील रिक्षा चालक होते आणि आता जे उमेदवार निवडून आलेले आहेत सुयश आंबेकर म्हणून ते देखील रिक्षा चालक आहेत. नेमका विचार काय होता की यांना उमेदवारी का देऊन? दुसरी गोष्ट म्हणजे स्वीय सहाय्यक देखील. नाही, याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की मी स्वीय सहाय्यक म्हणून ही काही उमेदवारी लादलेली नाही. जेव्हा मी पंचायत समितीचा आढावा घेतला तेव्हा तिथल्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की नेताजीला उमेदवारी दिली पाहिजे. तरी देखील मी शेवटच्या क्षणापर्यंत नेताजीला उमेदवारी दिलेली नव्हती. मी प्रचंड विचार करत होतो आणि असाच एका माझ्या कार्यकर्त्याचा मला मेसेज आला रात्री 3 वाजता की नेताजीला तिकीट देणं गरजेचं आहे, कारण तिथं एक मोठी व्यक्ती जी जिल्हा परिषद स्वतःच्या ताब्यात असलेल्या आविर्भावामध्ये कायम वावरायची अशी उभी राहणार होती. त्याच्यामुळं नंदा मोरकर तिथं निवडून आलेत. त्यांच्यावर नेताजी पाटील असणं हे गरजेचं होतं आणि म्हणून त्यांना उमेदवारी जाहीर केली. जर 100% लोकांनी सांगितलं नसतं नेताजीला तिकीट देऊ नका तर नक्की दिलं नसतं आणि म्हणून PA म्हणून काही दिलं नाही. तो PA म्हणून नक्कीच माझ्याबरोबर 15-20 वर्ष काम करतोय, पण त्यानं स्वतः देखील तिथं जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे आणि विशेषतः पक्षाचं अस्तित्व निर्माण केलं आहे. तसंच सुमेश सर्वसामान्य कुटुंबातला जरी असला, रिक्षा जरी चालवत असला तरी त्या रिक्षातनं रात्री अपरात्री लोकांना पेशंटना घेऊन जाणं, लोकांची सेवा करणं हे त्यानं केलेलं. आणि अशी काही मक्तेदारी नाही ना कोणाची की मोठ्याच्याच पोरानं निवडणूक लढली पाहिजे. एक रिक्षा चालक आणि दुसरे स्वीय सहाय्यक हे दोन वेगळ्या